अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो. सज्जन हो, आज 21 सप्टेंबर. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, आम्ही बिडीही ओढत नाही आणि सिगारेटही ओढत नाही, आम्ही धूर पितो. श्री महाराज स्मशानातील चिंचेखाली बसले होते. मुंबईवरून एक गाडी आली. ते गृहस्थ नेहमी येणाऱ्यापैकी होते. श्री महाराज सिगारेट ओढत होते. आल्याबरोबर त्या ग्रस्ताने काय म्हणावे, आपण आलो आहोत कशासाठी ते राहिले बाजूलाच. आणि ते गृहस्थ म्हणाले, अरे वा महाराज, तुम्ही बिडी ओढत होता, आता सिगारेट. क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले, आम्ही बिडीही ओढत नाही आणि सिगारेटही पित नाही, आम्ही धूर ओढत असतो. तो कशाचा आहे हे आम्हाला बघायचे कारण नाही. तुमच्यासारखीच माणसे येतात आणि आम्हाला मारायला सिगारेट देतात. बरे किती द्यावी यालाही प्रमाण नाही. ओढणारा मी एकटा, देणारे तुम्ही हजारो. तुम्ही देऊन मोकळे होता, आम्हाला त्याला न्याय द्यावा लागतो. योगी संत जपी तपी यांची व्यसने या सदरात मोडत नाहीत, तर भक्तांच्या सुखासाठी केलेली ती उठाठेव असते. शिर्डीचे साईबाबा चिलीम ओढत होते. शेगावचे गजानन महाराज चिलीम ओढत होते. सर्व गिरीपंथातील अथवा पुरी पंथातील महंत चिलीम ओढत असतात. खरे सांगायचे तर त्यांना या व्यसनाची गरजच नसते. तंबाखू खाणारांनी श्री महाराजांना तंबाखू मळून द्यावी, त्याचा त्याने स्वीकार करावा. बिडी ओढणारे बिडी देतात. बरे तर बरे, श्रीना दारूबद्दल अत्यंत चीड. समोर दारुडा दिसला की महाराज त्याच्या पाठीमागे शिव्या आणि दगडे घेऊनच लागत. महाराजांनी थोडीशी ढिलाई दिली असती तर महाराजांच्या पुढे बाटल्यांचा ढीग लावला असता. मऊ लागले की माणसे कोपराने खणतात. महाराज एवढे कोपिष्ठ होते म्हणून बरे, नाहीतर माणसाने महाराजांचा पाय कापून घरी दर्शनाला नेला असता. असो, योग्यांना व्यसनाची गरज असतेच असे नाही. काही योगी चिलीम ओढून ध्यानाला बसतात. श्री महाराजांना याची गरजच नव्हती. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यांच्या पलीकडे असणारे महाराज, ते आपल्या साधनेसाठी व्यसनाची सोबत करतील हे शक्य नव्हते. पण जगात एक नियम आहे, एकाने एखादी वस्तू अर्पण केली की दुसऱ्यानेही तीच करायची. एक जण खड्ड्यात पडला की दुसरा त्याच्या पाठीमागून तसाच करतो. अशी आपली देवाविषयीची कल्पना आहे. पाठीमागे एक जण म्हणाला, गणपती दूध पितो. झाले, काहीतरी विषयच पाहिजे होता. लक्षावधी लोकांनी गणपतीला अजीर्ण होई तोपर्यंत दूध पाजले. यात गणपतीचा दोष काय? तुमच्या मनात जसा विचार येईल तसा देव दाखवणारे हे संत योगी असतात. तुमची श्रद्धा आहे ना की श्री महाराज सिगारेट ओढल्यावर माझे दुःख संपेल, त्याच्या समाधानासाठी ते सिगारेट ओढायच्या भानगडीत पडतात. नाही तर त्यांना व्यसन म्हणून असे काहीच नसते. व्यसन म्हणजे व्याधी असते. व्यसन म्हणजे मनाला लागलेली आच असते. व साधू संतांना ती गोष्ट पुन्हा पुन्हा लागतेच असे नाही. तुम्ही आज येणार, तंबाखू देणार, 4 दिवसांनी कोणी भेटला तर तसेच करणार. 15 दिवसांनी पुन्हा तुम्ही येणार, तुम्ही पुन्हा तंबाखू देणार. मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे तंबाखू, डबी, चुना या भानगडी नसतात. या गोष्टीचा ते संग्रह करत नाहीत. त्यामुळे त्यांना व्यसनामुळे दोष देता येत नाही. तुमच्या दुःख व्याधी संकटे यावर केलेली त्यांनी ती उठाठेव असते. ते व्यसनाधीन नसतात, व्यसने त्यांच्या अधीन असतात. श्री महाराजांनी देह ठेवला त्यावेळी 10 पोती सिगारेट पाकिट आम्ही कृष्णामाईला सोडलेली आहे. कृष्णामाई, गोदा, गंगा, यमुना या नदी मातेंचे बरे आहे. अर्पण कराल त्या ते ग्रहण करीत असतात. अगदी विष दिले तरी.
संतही तसेच असतात. विष प्राशुनी जगतासया दिधली सुधा गंगाधरा शिवशंकरा. ते हलाहल पचवून स्वतःच्या शरीराचे हाल हाल करून जगाला मात्र अमृत देणारे ते संत किरकोळ व्यसनाच्या आधाराने परमार्थ करतील असे म्हणणे हास्यास्पद आहे. जे संत आपणाला शिकवितात, अरे शराब का प्याला क्यों पीते हो और नशा चढ़ाते हो, हरि नाम का प्याला पी और देखना कैसी नशा आती है, ते संत स्वतः व्यसनात गुंततील हे म्हणणे हास्यास्पद ठरेल. आपल्यामध्ये व्यसनामुळे विकृती येते, मात्र संतांच्याकडे संस्कृतीच असते. व्यसनासाठी तंबाखू असली काय नसली काय, व्यसनासाठी सिगारेट असली काय नसली काय, त्या वाचून त्यांचे काही अडत नाही. जे ब्रह्मानंदात निमग्न असतात त्यांना व्यसनाचा आधार, व्यसनाची गोडी कशी लागणार? जे अमृतपान पितात त्यांना चहाचे कौतुक काय असणार? संतांचे व्यसन हे स्वतःसाठी नसून जगावर उपकार करण्यासाठी केलेली ती उठाठेव असते. हे आपल्या हृदयावरती कोरून ठेवा. शंकराने विष प्यायल्याने श्रीकृष्णाने कालियामर्दन केले, त्याने गोवर्धन पर्वत उचलला. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, विष्णू पालन करतो, शिव या सृष्टीचे नियमन करीत असतो. देवाने या जगातला अधर्म नष्ट करण्याचा प्रयत्न, काम क्रोध मद मत्सर नष्ट करून या जगात प्रेमच पेरले. धर्माचे पुनरुज्जीवन केले, दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचे पालन केले. या कार्याची आपण मनात नेहमी नोंद ठेवावी, एवढेच मी आपणास सांगू शकतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.